बरं, शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की खरं तर तुमच्या पहिल्या टर्मपासूनच आत्तापर्यंत बरेच मोठमोठे प्रोजेक्ट झाले आणि त्यात जर बघितलं तर मेट्रोचा पहिला टप्पा ही तुमची पहिली टर्म होती. दुसऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात मोठं काम हे दुसरा टप्पा झाला. आता तुमच्या बकेट लिस्टमध्ये पुढे असं कुठलं काम आहे जे आम्हाला माहिती नाहीये आणि तुमची इच्छा आहे की व्हावं? माझ्या डोक्यात नागपूरला मी उद्योग महोत्सव घेतला, खासदार उद्योग महोत्सव, ॲडव्हान्टेज विदर्भ. आणि आता कमीत कमी या 5 वर्षात विदर्भात 5 लाख तरुण मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. दुसरं, नागपूरला स्वच्छ नागपूर करणं, सुंदर करणं, चांगले बगीचे, खेळाची मैदानं तयार करणं, नागनदीचं शुद्धीकरण करणं आणि नागपूरला पेट्रोल डिझेलच्या ऐवजी बायोफ्युएल, इलेक्ट्रिक, हायड्रोजन याच्या गाड्या येतील आणि नागपूरला प्रदूषणापासून मुक्त करणं हे करायचं आहे. 350 खेळाचे मैदानं तयार करणं, जवळपास 1 लाख वस्तीमागे एक फ्रूट, व्हेजिटेबल आणि मटन मच्छी मार्केट आणि आता फूड मॉल, अशा कमीत कमी 25 मार्केट्स आणि त्याच्यात 25 फूड मॉल करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. किराणा असून तर मोठं मार्केटचं काम सुरू झालं, 27 एकर जागा दिली, सगळी इतवारी शिफ्ट होईल. मे हॉस्पिटलपासून 3 नल शहीद चौक, सगळा 4 लेन रोड अप टू लकडगंज पोलीस स्टेशनला सुरुवात झाली. केळीबाग रोड पूर्ण झाला आणि एकंदरीत नागपूरला नवीन टाउनशिपमध्ये नवीन घरही बनतात आहेत. पण सुंदर स्वच्छ प्लॅन नागपूर व्हावं, चांगले बगीचे व्हावे, ग्रीनरी वाढावी, असं मी माझ्याकडनं प्रयत्न करणार आहे.